आनंद शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शकलेश जाधव राहणार सेटलमेंट सोलापूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। याबाबत हकीकत अशी की मयत आनंद हा त्याच्या कुटुंबियासमवेत दमानीनगर येथे राहत होता। तो जागेच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता। मयत आनंद व शकलेश जाधव यांच्यात 7 रस्ता येथे भांडण झाले होते। त्यावेळी शकलेश याने मयत आनंद यास मारहाण केली होती। तसेच अरुण रोडगे व मयत आनंद यांच्यात भांडण झाले होते, तेव्हा अरुण रोडगे यांनी मयतास मारहाण केली होती। त्यानंतर शकलेश जाधव व अरुण रोडगे हे दोघे मयत आनंद यास त्रास देत होते, असे मयताने त्याच्या आईस सांगितले होते। दिनांक 14/7/2025 रोजी मयत आनंद हा त्याची मावशी शहाबाई जगताप हिच्याकडे गेला होता। तेव्हापासून तो मावशीकडेच होता। दिनांक 15/7/2025 रोजी मयताची मावशी ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली असता त्यावेळी आनंद हा घरी एकटाच होता। दुपारी 1 वाजता मावशी कामावरून घरी आली त्यावेळेस आनंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यावेळी त्याच्या हातात 2 चिठ्ठ्या मिळून आल्या। मी असा नव्हतो, माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची, मला घ्यायला भाग पडले, माझा मोबाईल हॅक करून निराश केले। अरुण रोडगे व दुसऱ्या चिठ्ठीमध्ये शकलेश जाधव व सही लिहिलेले असे। यावरून मयताची आई अंजना दादाराव शिंदे यांनी 15/7/2025 रोजी शकलेश जाधव व अरुण रोडगे यांना त्रासाला कंटाळून मुलगा आनंद याने आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद। त्यावरून मयताची आई अंजना दादाराव शिंदे यांनी 15/7/2025 रोजी शकलेश जाधव व अरुण रोडगे यांच्या त्रासाला कंटाळून मुलगा आनंद याने आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली आहे। आपणास अटक होऊ नये म्हणून शकलेश जाधव यांनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपला युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृतदर्शी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 5 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर आरोपी शकलेश जाधव यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिले होते।